स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 106 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 106 कानफाट्याची गोष्ट. एके रात्री मोदींच्या घरात सेवेकरी मंडळी झोपली असताना मध्यरात्री एक कानफाट्या म्हणून एक श्रींचा सेवेकरी होता. त्याने झोपलेल्या बळवंतरावाचे डोके दगडाने फोडले. त्यामुळे इतर लोक जागी झाली व मोठा गलबला झाला. सुंदराबाई श्रींच्या पलंगाजवळ झोपली होती. तिच्या पाठीवरही त्याने लाथ मारली. गावातील काही जणांनी जाऊन पोलिसांना आणले. पोलिसांनी कानफाट्याला फार समजूत दिली, परंतु कानफाट्याला धरण्याचे एकाचेही सामर्थ्य होईना. कानफाट्या इतका सशक्त व बलवान होता की तेथे असलेल्या 50-50 जणांना तो भारी पडत होता. सेवेकरी व पोलिसांच्या लोकांनी मोठ्या युक्तीने त्याला धरला. या गोष्टीच्या 2 दिवसापूर्वी त्याने विश्वनाथ बुवांचे डोके फोडले होते. कानफाट्या श्री स्वामी समर्थांची स्वारी कोठे जात असता महाराजांकडे तोंड करून उलटा चालत असे. तसंच डोकीवर पलंग वगैरे सामान 4-5 असाम्याचे ओझे घेत असे. पण श्री स्वामी समर्थ चरणी त्याची पराकाष्ठेची निष्ठा होती असे काही उदाहरणावरून दिसते. इथे बखर क्रमांक 106 समाप्त होतंय. श्री स्वामी समर्थ.